राज्यभरात सातत्याने अनेक ठिकाणी महिला अत्याचार आणि हिंसेच्या घटना कानावर येत असताना कोल्हापूरमधून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे। कोल्हापूरच्या राधानगरी परिसरात एका महाविद्यालयीन तरुणीवर 4 जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे। आरोपींनी पीडित तरुणीचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अनेक महिने शारीरिक अत्याचार केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे। या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात राधानगरी येथील 4 तरुणांना मुरगुड पोलिसांनी अटक केली आहे। त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आदित्य शेटके, पवनगिरी पालकर, विक्रम पाटील, रणजित मुदोडकर अशी आरोपींची नावे आहेत। यापैकी एक जण पीडित मुलीचा प्रियकर होता। सर्वात आधी आदित्य शेटके याने पीडित तरुणीचे अश्लील व्हिडिओ शूट केले। त्यानंतर त्याने पीडित मुलीला आपल्या मित्रांसोबत बोलण्यास भाग पाडले। यानंतर या 4ही जणांनी मुलीवर अनेकदा बळजबरी करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले। या 4 संशयित आरोपींनी गेल्या 10 महिन्यांमध्ये मुलीला अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले। आदित्य शेटके याचा राधानगरीत फोटोग्राफीचा व्यवसाय आहे। त्यामधूनच पीडित तरुणीची ओळख झाली होती। काही काळानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले। त्यानंतर आदित्यने पीडित तरुणीशी शारीरिक जवळीक करून तिचे व्हिडिओ चित्रित करून तिचा गैरफायदा घेतला। या प्रकरणात पोलिसांकडून आरोपीची चौकशी आणि अन्य तपास सुरू आहे। त्यामधून आता कोणती नवी माहिती समोर येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।